शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराची खबरबात या बातमीपत्रात। मुदत संपलेले व स्ट्रक्चर ऑडिट नसलेले होल्डिंग उतरवण्याची महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू असून शुक्रवारी माळीवाडा बसस्थानकातील होल्डिंगचा सांगाडा उतरवण्यात आलाय। मुंबई येथील होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मनपा प्रशासनाने तातडीने शहरातील किती ठिकाणी अनधिकृत होल्डिंग उभारण्यात आले आहेत याचे सर्वेक्षण केलंय। या सर्वेक्षणात 180 ठिकाणी अनधिकृत होल्डिंग असल्याचं समोर आलंय। यातील काही होल्डिंगची मुदत संपली असून सदर एजन्सी परवाना नूतनीकरण केले नाही, तर काहींनी स्ट्रक्चर ऑडिट केले नाही। काही ठिकाणी तर कुठलीही परवानगी नसताना होल्डिंगसाठी मोठे सांगाडे उभे केल्याने सर्वेक्षणातून निदर्शनात आले। अशा पद्धतीने अनधिकृत होल्डिंग उभारण्यावर मनपा प्रशासनाने थेट गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले। शहरातील काही रस्ते चकाचक दिसत असले तरी उपनगरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे। यंदा महापालिकेने पॅचिंग न केल्याने पहिल्याच पावसात अनेक रस्ते वाहून गेले असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने घरांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत। शहरातील सावेडी, उपनगर, केडगाव, बोल्लेगाव या भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे। रस्त्याच्या पॅचिंगसाठी यंदा महापालिकेने 3दा निविदा प्रसिद्ध केली, मात्र ठेकेदार संस्थांकडून प्रतिसाद मिळाला नाही। झोन 1 मधील रस्त्यांसाठी ठेकेदार मिळाला, मात्र त्याचे आधीच्या बिलाचे रखडल्याने त्याने नवीन कामाला हातच लावला नाही। त्यामुळे यंदा पावसाळ्याच्या आधी शहरातील एकाही रस्त्याचे पॅचिंग झाले नाही। उपनगरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून डांबर उखडले गेले। नगर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये व इतर अनेक भागात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने गटारी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तांचं नुकसान होतं। याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली असून त्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र पाठवलंय। या पत्रात गाडे यांनी म्हटलं आहे की पावसाळ्यात शहरातील कृपा आश्रम, मिस्किन नगर, नरहरी नगर, मॉडर्न कॉलनी, इतर उपनगर व शहरातील अनेक भागांमध्ये पावसाच्या पाण्याचा योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्याने गंभीर समस्या होतात। गटारी तुंबतात। या समस्येमुळे रहिवाशांना प्रचंड त्रास होत असून त्यामुळे मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते। पुरामुळे मालमत्तांचं नुकसान झालेल्या नागरिकांना महापालिकेने करात सवलत द्यावी, तसेच अवैधरित्या बंद केलेले नैसर्गिक नाले तातडीने खुले करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। धारदार शस्त्र घेऊन शहरात दहशत करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या पथकासह तोपखाना व कोतवाली पोलिसांनी तलवार, चॉपर घेऊन फिरणाऱ्या तिघांविरोधात गुन्हे दाखल करून शस्त्र जप्त केलेत। शहरातील आयुर्वेदिक कॉलनी ते अमरधाम रस्त्यावर रिमांड होम समोर हातात तलवार घेऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला उपाधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पकडले। राजेंद्र गोलासिंग टाक असं पकडलेल्या तरुणाचं नाव आहे। त्याच्या ताब्यातून तलवार जप्त केली। त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागापूरमधील राजवाडा भागात गोमांस विक्री करणाऱ्या तिघांना MIDC पोलिसांनी पकडून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अंमलदार सायबीर मोहम्मद अली शेख यांनी फिर्याद दिली आहे। आदिल अमीन कुरेशी, शरीफ नूर कुरेशी, वसीम कांदीर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे। चक्रधर स्वामी मंदिराच्या मागे काही इसम गोमांस विक्री करत असल्याची माहिती MIDC पोलिसांना मिळताच त्यांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकलाय। यात 160 किलो गोमांस व एक लोखंडी सत्तूर जप्त करण्यात आलंय। शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।